नमस्कार मंडळी, आज मी तुमका दाखवते आमच्या कोकणातली एकदम पारंपरिक डिश, ती म्हणजे सोलकढी. सगळ्यांच्याच आवडती आणि या सोलकढीशिवाय जेवण तर पुरा होणार नाही. तर चला तर बनवूया. तर पहिल्यांदा तर मी ओला खोबरा घेतला आहे. ओला खोबरा घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडीशी लसूणाची पाकळी, नंतर मिरची आणि मिरचीनंतर रसा जिरा टाकायचा त्याच्यामध्ये. जिऱ्याने एक मस्त चव येतं सोलकढीक. जिरा झाल्यानंतर मी त्यात थोडंसं गूळ टाकलं आहे. आता आपल्या हे सगळं मिश्रण एकदम बारीक करून घ्यायचा. वाटण एकदम खोबरा एकदम बारीक झाल्यानंतर आता त्यात पाणी टाकून आपल्या ह्या मिश्रण गाळून घ्यायचा. चांगलं खोबऱ्याचं रस काढून घ्यायचं. जोपर्यंत जाड रस येतात तोपर्यंत थोडा पाणी टाकून अजून त्याच्यामध्ये रस काढून घ्यायचो आणि आपली सोलकढीचा रस तयार होता. त्यानंतर रस आता बघू शकता तुम्ही कसं जाड वगैरे काढलं आहे मी. रस सगळं काढून झालो. आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचा क्वांटिटीनुसार. मिठानंतर त्याच्यात आता मी आगूळ टाकलं आहे. आगूळ म्हणजे कोकमचा रस असता तो मी त्याच्यात टाकला आहे. काही तुमच्याकडे जर आगूळ नसतं तर तुम्ही डायरेक्ट कोकम पण टाकू शकता. त्या आपल्या क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये आगूळ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. झटपट आपली मस्तपैकी कोथिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली बघा कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.